नमस्कार. आज आपण गुरुगीतेतील एक श्लोक पाहूया. एवं विधम गुरुं ध्यात्वा ज्ञानमुत्पद्यते स्वयं तत्सद्गुरुप्रसादेन मुक्तोहम इति भावयेत. एवं विधम गुरु ध्यात्वा, अशा प्रकारे गुरुचं ध्यान केल्यावर शिष्याच्या ठाई आत्मज्ञान आपोआपच उत्पन्न होते आणि मग गुरुच्या प्रसादाने मी मुक्त आहे, मुक्तो अहम, मी मुक्त आहे अशी अनुभूती शिष्याला येते. मी मुक्त आहे, मी बद्ध नाही आहे, तर मी मुक्त आहे. मुक्त आहे म्हणजे काय? की जन्ममरणाच्या फेऱ्यातून मी मुक्त आहे. पुन्हा जनन नाही आणि पुन्हा मरणही नाही, अशी अवस्था शिष्याला प्राप्त होते. फार सुंदर श्लोक आहे हा सुद्धा. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे आणि त्यांचा शिष्य बाळप्पा यांच्यामध्ये असं नातं होतं. स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यामध्ये अनेक सिद्धपुरुष निर्माण केले, पण त्यांचा लाडका शिष्य होता तो म्हणजे बाळप्पा. त्या बाळप्पाने खूप महाराजांची सेवा केली. ह्या स्वामी माऊलीची इतकी सेवा केली, परंतु स्वामी माऊलींनी सुरुवातीला बाळप्पांकडे कधीच पाहिलं नाही. आरती झाल्यानंतर स्वामी स्वतःच्या हाताने प्रत्येकाला प्रसाद देत असत, परंतु बाळप्पाला मात्र आरतीच्या प्रसादाचा एक कणसुद्धा स्वामींनी कधी मिळवू दिला नाही. म्हणून बाळप्पा खूप दुःखी असायचा. एके दिवशी आरती झाल्यानंतर रांगेत उभा राहिलेल्या एका माणसाच्या पाठीमागे बाळप्पा उभा राहिला आणि रांग पुढे पुढे सरकत होती आणि पुढचा माणूस स्वामींजवळ गेला आणि त्या माणसाने हात करायच्या आधीच पटकन त्या समोरच्या माणसाच्या पायाखालनं हात घातला बाळप्पाने आणि ओंजळ केली. स्वामींच्या हातातली खारीक बाळप्पाच्या हातात चुकून पडली असं बाळप्पाचं म्हणणं होतं. त्याला वाटलं तसं. ती खारीक म्हणजे स्वामींनी दिलेला प्रसाद, म्हणून तो धावत सुटला घराकडे, ओक्साबोक्षी रडू लागला. ती खारीक ग्रहण करायचं, प्रसाद ग्रहण करायचं सुद्धा भाग त्याला लाभलं नाही आणि त्याचा विचारही मनात आला नाही. इतका तो घाईवरून आला की मी इतकी वर्ष ज्याची वाट पाहत होतो ते आज घडलं. पण तेवढ्यात दारावर थाप मारली, वाजली आणि निरोप आला, स्वामींनी बोलवलं आहे. बाळप्पा म्हणाला, आता काही आपलं खरं नाही. स्वामींसमोर उभी राहायची कोणाचीच शक्ती नव्हती, इतके स्वामी रागीट होते आपल्याला माहिती. स्वामींनी खडसावलं त्याला, बाळ्या हे काय बावळटपणा चालू आहे तुझा म्हणे. तू या खडीसाखरेसाठी प्रसादासाठी असूसलास? थांब, योग्य वेळ आली की तुला मी माझ्यासारखं करीन, तुला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देईन, असं स्वामींचं वचन होतं. आणि एकदा अक्कलकोटमधील एक मोदी म्हणून नावाचे गृहस्थ होते. त्यांच्या घरी फार मोठी पाद्यपूजा स्वामींची आरंभली होती. सर्व शिष्य होते. सर्व शिष्यांनी पाद्यपूजा केली. सर्व लोकांचं दर्शन झालं. बाळप्पा मात्र कोपऱ्यात उभे होते. त्यांना माहिती आहे की आपल्याला ह्याच्यातला प्रसाद वगैरे काही मिळणार नाही, एकदा स्वामींनी खडसावलेलं आहे. ते आपले कोपऱ्यात उभे होते. सर्व भक्तजण गेल्यानंतर स्वामींनी बाळप्पाला बोललं, बाळ्या इकडे ये. त्या स्वामींच्या बोलण्यामध्ये एक जरब होती बघा, बाळ्या. बाळप्पा आला. स्वामींनी आपल्या हातात खडीसाखरेचा खडा घेऊन ठेवला होता. बाळा आला. बाळप्पाला नमस्कार केला. स्वामी म्हणाले, बाळप्पा तोंड उघड. बाळप्पाला पटकन काही कळलंच नाही. तोंड उघड, कारण तो इतका घाबरलेला अवस्था होता. स्वामींनी आपल्याला का बरं तोंड उघड म्हणून दटावून जेव्हा बाळप्पाला सांगितलं, तेव्हा बाळप्पाने तोंड उघडलं आणि स्वामींनी आपल्या हाताने खडीसाखरेचा खडा त्या बाळप्पाच्या मुखात टाकला. मात्र बाळप्पाच्या मस्तकावर वरदहस्तार ठेवला आणि बाळप्पाला समाधीचा अनुभव आला. त्याला स्वामींनी आत्मज्ञान प्राप्त करून दिलं. आपली माळ दिली, आपल्या कडावा दिल्या अवतार कार्य संपाच्या वेळी. आणि स्वामी भक्तीचा प्रसार करण्याचं कार्य बाळप्पावर सोपवलं. बाळप्पाचा मठ आपल्याला माहिती, गुरुमंदिर म्हणजे अक्कलकोट येथे आहे. फार सुंदर मठ आहे, प्रत्येकाने जाऊन दर्शन घ्यावं, इतका सुंदर मठ आहे. स्वामी समर्थांचे पट्टे शिष्य बाळप्पा, त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती या स्वामी समर्थांच्या कृपेने झाली आणि ते मुक्तोहम या स्थितीला पोचले की मी मुक्त आहे, अशी अनुभूती त्या शिष्याला आलेली आहे. अशा प्रकारे ही कथा आणि हा श्लोक आपण पाहिला. श्लोक पुन्हा पाहू आणि मग आपण थांबू. एवं विधम गुरुं ध्यात्वा ज्ञानमुत्पद्यते स्वयं तत्सद्गुरुप्रसादेन मुक्तोहम इति भावयेत. आजच्या भागात मी इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.